तुझ्या चरणापाशी येतो, नतमस्तक होतो, नीलनम्रांतकरणाने प्रार्थना करतो. तुझ्या पवित्र वचनाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करीत आहोत. प्रार्थना आणि विनंती करीत आहोत की हे वचन समजून घेण्याकरिता सहाय्याने मदत कर. ऐकणारं कान दे, समजणारं अंतकरण दे, बोलण्याकरिता सामर्थ्य पुरव, अशी विनंती करतो. प्रभू, मी नाही, माझ्या मुखात तुझे शब्द आहेत, तू बोलावं अशी विनंती करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो, आमेन. स्वर्गीय देवाचे मी प्रथमतः आभार मानतो, त्याला धन्यवाद देतो की त्याने आपणा सर्वांच्या मध्ये त्याने ही सुंदर अशी वेळ या पवित्र वचनावर मननाने चिंतन करण्याकरिता दिलेली आहे. प्रथमतः मी देवाचे आभार मानतो. त्यानंतर आपल्या चर्चचे प्रेस्बिटर इन्चार्ज सन्माननीय प्रमोद कालसेकर पाळक साहेब यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. सर्व चर्च कमिटी असेल, त्याचप्रमाणे आपण सर्व चर्च सभासद आपल्या मी प्रभूमध्ये आभार व्यक्त करीत आहे. वचनावर मनन चिंतन करीत असताना प्रथमतः जे शास्त्रपाठ आज आपण मननासाठी घेतलेले आहेत ते मी पुन्हा एक वार आपणा समोर ठेवतो, जेणेकरून आपल्याला समजेल आपण कोणत्या अध्यायातून वचनावर मनन चिंतन करीत आहोत. स्तोत्र संहिता स्तोत्र क्रमांक 143 आपण वाचन केलं आहे. जुन्या करारातून उत्पत्ती नामक ग्रंथ याचा 3रा अध्याय वचन 1 ते 8 आपण ऐकलेले आहे. पत्रातून याकोबाचे पत्र याचा 1ला अध्याय आणि वचन 12 ते 18 ही वचने आपण ऐकली. शुभवर्तमानातील संत मत्तेकृत शुभवर्तमान 4था अध्याय 1 ते 11 ही वचने ऐकलेली आहे. दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही आणि मी आपल्या जीवनाचा प्रवास करीत आहोत आणि हा प्रवास करीत असताना वेळोवेळी क्षणोक्षणी परमेश्वराची कृपा आपणाबरोबर आहे याची प्रचिती तो आपल्याला देत राहतो. मागील वर्ष आपल्या जीवनाकरिता आपणाच नाही तर प्रत्येक विश्वासणाऱ्यांकरिता आणि जे प्रभूला ओळखत नाहीत, ज्याला आपण अविश्वासू असं म्हणतो, त्यांच्याकरिताही अतिशय कठीण आणि भयभय असे गेलेले आहेत. पण या दोघांमधला फरक हा एवढा की जे प्रभूमध्ये वाढत होते, जे विश्वासामध्ये बळकट होते, त्यांना त्या परिस्थितीचा चाहूलही निश्चितार्थाने लागली नसेल. कारण त्या कठीण आणि भयभय परिस्थितीमध्ये देवाचा सहवास, देवाचं अस्तित्व हे त्या मनुष्याबरोबर, प्रत्येक मनुष्याबरोबर होतो जो त्याच्यावर विश्वास ठेवून आपलं जीवन व्यतीत करत होता. निश्चितार्थाने मागील वर्ष हे आपल्या प्रत्येकासाठी कठीण होतं. लेनचा समय होता. 26 फेब्रुवारीला आपण सर्वांनी ॲश वेडनेसडे साजरा केला. तेथून उपास समयाला प्रारंभ झाला आणि 15 तारखेला शेवटली भक्ती आपण घेतली. त्यानंतर सर्व जगामध्ये आणि विशेष करून भारत देशामध्ये जो आजार पसरला गेला, त्यावेळी अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि सर्वत्र चर्च असेल, मंदिर, मस्जिद, सर्व धर्मस्थळ बंद झाली. देवाचं स्मरण तरी कसावं हा प्रश्न निर्माण आपल्या समोर उपस्थित झाला. प्रियानो, सांगतो की कशा प्रकारेही, कोणत्या प्रकारेही उपासना ही परमेश्वराची थांबली गेली नाही. देवाने त्याच्या सेवकांकडून, देवाने त्याच्या लोकांकडून त्याची उपासना नियमित करून घेतली. हे आपणालाही सत्य डावलता येणार नाही. आणि हे करीत असताना कोणतंही अडखळण कधी आलं नाही. अशा पद्धतीचा आशीर्वाद आणि अनुग्रहाची आणि कृपेची सदैव वेष्टन त्यांनी आपल्या भोवती ठेवलं. निश्चितार्थाने कदाचित काही लोकांना या परिस्थितीतून जात असताना दुःखही सहन करावं लागलं, पण त्या दुःखाच्या पलीकडे परमेश्वराचा जो आशीर्वाद आहे तोही अनुभवायला मिळाला असणारच. जुना करार आणि नवीन करार आपल्याला वेळोवेळी काही गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून आपण भरपूर गोष्टी शिकणं हे फार गरजेचं आहे. ज्यावेळेस एखादा शास्त्रपाठ आपण मननासाठी घेतो आणि त्या शास्त्रपाठातून मनन चिंतन करत असतो, त्यातून परमेश्वर आपल्याला काय बोध देत आहे हे गांभीर्यपूर्वक आपण त्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस हे शास्त्रपाठ मी वाचत होतो, यावर मनन चिंतन करत होतो, त्यावेळेस असं निदर्शनास आलं की जुन्या करारामध्ये आदमापासूनची निर्मिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्या निर्मितीने
देवाच्या इच्छेच्या विरुद्ध जीवन व्यतीत केलेलं पाहायला मिळतं. त्याला आपण साधा आणि सोप्या भाषेमध्ये म्हणतो आज्ञाभंग. पवित्र शास्त्रामधील उत्पत्तीपासून म्हणजे दुसऱ्या अध्यायापासून आपल्याला पाहायला मिळतं की देवाने मानवाची निर्मिती केल्यानंतर काही इंस्ट्रक्शन त्यांना दिलेले होते, काही गाईडलाईन त्यांना दिलेल्या होत्या की तुम्ही अशा अशा पद्धतीने जीवन जगा, तुमचं जीवन आशीर्वादित होईल आणि तुम्ही आनंदाने आपलं जीवन व्यतीत कराल. एवढेच केवळ नव्हे तर शास्त्र सांगतं की ज्या ज्या वेळेस आदामाने हवेला परमेश्वर भेटायला यायचा, तो शिळप्याचा वारा सुटायचा आणि आनंदाने आदामाने हवा परमेश्वराबरोबर त्या बागेमध्ये फिरत होते आणि त्याचा सहवासाचा अनुभव ते घेत होते. हा सहवासाचा अनुभव कदाचित काही वेळापुरताच त्यांना भेटला असावा, हे निश्चित अर्थाने सत्य आपल्याला पाहायला मिळतं. उत्पत्तीचे पुस्तक याचा 3ऱ्या अध्यायामध्ये आपण वाचलेल्या शास्त्रपाठानुसार आपल्याला हे पाहायला मिळतं की देवाने ज्यावेळेस संपूर्ण पृथ्वीची निर्मिती केली, मानव निर्मिती केली, आदाम हवेला निर्माण केलं, नर नारी निर्माण केली आणि त्यांना सांगितलं, उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि या 2ऱ्या अध्यायामध्ये प्रामुख्याने आपण जर वचन ऐकलं तर 8व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वर देवाने पूर्वेस एदेन बाग लावली आणि तिच्यात आपण घडवलेल्या मनुष्याला त्याने ठेवले, म्हणजे आदाम आणि हवेला. आणि परमेश्वर देवाने दिसण्यास सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे बागेच्या मध्य जागी लावली आणि बागेच्या मध्यभागी जीवनाचं झाड आणि बरा वाईटाचं ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उगवली. आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही या मधल्या झाडाचं, बागेतील मधल्या झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका. ही आज्ञा परमेश्वराने त्यांना दिली. आणि असं म्हटलं आहे की ज्यावेळेस बागेमध्ये आदाम आणि हवा होते त्यावेळेस सैतान सर्पाच्या स्वरूपामध्ये त्यांच्याकडे आला आणि विशेष करून स्त्रीला म्हणजे हवेला त्याने या सर्व गोष्टींची माहिती तिच्याकडून काढून घेतलेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि ती माहिती घेत असताना शास्त्र प्रथमतः एक गोष्ट स्पष्ट करतं. उत्पत्ती याचा 3ऱ्या अध्यायातील 1ल्या वचनामध्ये परमेश्वराने केलेल्या सर्व वनाचरात साप हा धूर्त होता आणि तो साप धूर्त असल्यामुळे तो त्या स्त्रीला भेटला आणि त्या स्त्रीला भेटल्यानंतर त्या स्त्रीला एक प्रश्न त्याने केला, म्हणजे हवेला. आणि तो प्रश्न असा होता की तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नका असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे आहे काय? पवित्र शास्त्रामध्ये आदाम आणि हवेला परमेश्वराचा सहवास हा जर अभ्यास केला तर आपल्याला स्पष्ट दिसतं की फक्त एक अध्यायापुरताच राहिला. कारण पहिला अध्याय 26 वचनामध्ये त्याने मानवाची निर्मिती केली असं म्हटलंय. लगेच 2ऱ्या अध्यायाला प्रारंभ झाला आणि 2ऱ्या अध्यायात त्याने आज्ञा देऊन 3ऱ्या अध्यायामध्ये लगेचच आपल्याला त्या आज्ञांचं उल्लंघन, आज्ञाभंग झालेला निदर्शनास येते. आणि जुन्या करारामध्ये आज्ञाभंगाला प्रारंभ झाला आणि असं म्हटलं जातं की आदामाचा आज्ञाभंग आणि ख्रिस्ताचे आज्ञापालन हा फरक तुम्ही आणि मी समजून घेऊन ख्रिस्ताच्या विजयामध्ये तुम्ही आणि मी सहभागी होणं ही देवाची इच्छा आहे. आदामाने केलेला आज्ञाभंग आणि ख्रिस्ताचं जे आज्ञापालन यामधला जो फरक आहे तो फरक समजून घेऊन त्यातील एक निवड आपण करणं गरजेचं आहे. आणि ख्रिस्ताद्वारे जो विजय तुम्हाला आणि मला मिळाला त्या विजयामध्ये सहभागी होणं आणि त्या सहभागितेद्वारे देवाने त्याची इच्छा त्याद्वारे पूर्ण होईल असं शास्त्र आपल्याला सांगतं. आज्ञाभंगाला प्रारंभ झाला ज्यावेळेस परमेश्वराने त्यांना सांगितलं की तुम्ही मधल्या झाडाचं फळ खाऊ नका. सर्पाला कदाचित ही गोष्ट माहीत नसावी म्हणून त्याला माहित होतं की ही गोष्ट कशी काढावी, की परमेश्वराने मनुष्याशी काय संवाद केला. कधी कधी आपण समोरच्याने विचारलेला एखादा प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर सोडून
आणखीन अनेक प्रश्नांचं उत्तर त्याला त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये देऊन जात असतो. आणि काहीसं या स्त्रीने म्हणजे त्या हवेने केलेलं दिसून येतं. प्रश्न आणि साधा होता, होय आणि नाही मध्ये होता. आणि तो प्रश्न हा होता, त्या प्रश्नाचं उत्तर होय आणि नाही मध्ये होतं. पण प्रश्न विचारल्यानंतर त्या हवेचं उत्तर कसं होतं हे आपण या ठिकाणी पाहू. म्हणजे आज्ञाभंग हे कशा पद्धतीने मनुष्यामध्ये आलं ते त्याने स्वीकारलं आणि त्याद्वारे पाप या जगामध्ये आलं आणि त्यामुळे ख्रिस्ताला या भूतलावर यावं लागलं, हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सापाला या गोष्टीची की म्हणजे त्या सर्पाला म्हणजे सैतानाला ही गोष्ट माहीत नसावी, पण शास्त्र सांगतं की त्याला माहित होतं की ही गोष्ट आदाम आणि हवेला माहित आहे. कदाचित आदाम सांगणार नाही हे त्याला माहित असलं पाहिजे, म्हणून तो स्त्रीला एकटा पाहून त्या स्त्रीकडे येऊन त्याला प्रश्न विचारत आहे की तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे आहे का? कदाचित जर हवेने उत्तर दिलं असतं नाही, तर हवेचं उत्तर होतं, स्त्रीने सर्पाला म्हटले, बागेतल्या झाडाची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्श करू नका, कराल तर मराल असं म्हटलेलं आहे. सर्पाला समजलं की आता निश्चित अर्थाने देवाच्या योजनेला कुठेतरी जर आपल्याला थांबवायचं असेल तर आता आपल्याला ही संधी मिळाली, या स्त्रीच्या द्वारे आपण काय करूयात, या जगामध्ये एक मोहजाळ अडकूयात किंवा देवाच्या इच्छेच्या विरुद्ध यांना आपण प्रेरित करूयात आणि जर झालं तर आपण यशस्वी होऊ. आणि काहीसं तसं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण की ज्यावेळेस त्यांनी प्रश्न केला त्यावेळेस तिचं उत्तर आणि त्या उत्तरामध्येच सर्व काही त्याला म्हणजे सर्पाला समजून आलं की या दोघांचं म्हणजे परमेश्वराचं आणि आदाम हवेचं काय कॉन्व्हर्सेशन त्यावेळेस झालं. कारण ज्यावेळेस शिळोप्याचा वारा सुटे परमेश्वर त्यांच्या भेटीलाही आणि एदेन बाग निर्माण केल्यानंतर एदेन बागेविषयीचं इंस्ट्रक्शन त्यांना दिलं होतं की तुम्ही काय करा आणि काय करू नका, आणि काय करत असताना काय खबरदारी घ्या आणि काय करू नका याविषयी स्पष्टपणे त्यांना मार्गदर्शन केलेलं होतं. आणि करत असताना एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की तिने सांगितल्यापैकी एक गोष्ट या ठिकाणी दिसते की ती म्हटली की बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी सांगितलं, ते खाऊ नका आणि स्पर्श करू नका, खाल तर मराल. मग सर्पाने त्या प्रश्नाला उचललं आणि म्हटलं, तुम्ही खरोखर मरणार नाही हे मी तुम्हाला सांगतो. कारण देवाला ह्या गोष्टीची खात्री आहे आणि हेही ठाऊक आहे की जर तुम्ही मधल्या झाडाचं फळ खाल्लात तर तुम्हाला बरं आणि वाईट याचं ज्ञान होईल, याचा उलगडा होईल. बरं आणि वाईट हे फक्त परमेश्वराला माहित आहे आणि परमेश्वराला फक्त माहित असल्यामुळे ते तुम्हाला माहित होऊ नये अशी परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून तुम्हाला जर ते माहित करून घ्यायचं असेल तर तुम्ही त्यामधल्या झाडाचं फळ खा, तुम्हाला काही होणार नाही, मी सांगतो तुम्ही मरणार नाही. सैतान बरोबर म्हटला, ते मरणार नव्हतेच. कारण त्यांनी मरण हे कसं पत्करलं, हे मरण म्हणजे खाल्ल्यानंतर लगेच आम्ही मरू असं त्यांना वाटलं. पण देवाच्या दृष्टिकोनातून देवाने जी गोष्ट त्यांना सांगितली ती दोन्ही मरणाविषयी होती. ते म्हणजे आत्मिक मरण म्हणजे आध्यात्मिक मरणही त्या ठिकाणी होतं आणि शारीरिक मरणही ते ओढवणार होतं. पण एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते की ज्यावेळेस त्यांनी ते फळ खाल्लं आणि शास्त्र सांगतं ते फळ दिसण्यासाठी मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट असं त्या स्त्रीला दिसलं. पण दुसरा अध्याय 8वं वचन 9वं वचन आपल्याला सांगतं की त्या एदेन बागेमध्ये त्या मध्यभागी 2 प्रकारचे झाड होते. पहिले झाड होतं जीवनाचे झाड आणि दुसरं झाड होतं बरं वाईट ज्ञान प्राप्त करून देणारं झाड. परमेश्वर म्हटला की मधल्या झाडाचं काय करू नका, तुम्ही फळ खाऊ नका. जर त्या ठिकाणी 2 झाडं आहेत मध्यभागी म्हणजे बरं आणि वाईट निवडण्याची संधी पुन्हा एक वार या हवेला किंवा आदामाला होती. कदाचित जर त्यांनी जीवनी झाडाचं फळ जर खाल्लं असतं तर आजची परिस्थिती वेगळी असती.
पण दिसण्यासाठी जे मनोहर होतं, जे सुंदर होतं आणि त्या दिसण्यावरून खाण्यास इष्ट वाटेल असा विचार त्यांच्या मनामध्ये आला, ते त्यांनी पहिल्यांदा पत्करलं. कधी कधी आपण बाहेरील गोष्टीवर जास्त विश्वास ठेवतो, म्हणजे दिसण्यावर फार आपण काय होतो, प्रभावित होतो, पाहायला मिळतं. पण आंतरिक गोष्ट आपल्याला माहित नसल्यामुळे कधी कधी आपण पेचात पडतो म्हणा, किंवा अडकून जातो त्या गोष्टीमध्ये. आणि काहीस हवा आणि आदाम या ठिकाणी अडकलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर सुरू झाला तो प्रवास म्हणजे आज्ञाभंगाचा. शास्त्र सांगतं त्यावेळेस त्यांनी ते फळ खाल्लं. खाता क्षणी त्यांना समजलं बरं आणि वाईट काय आहे. त्यातील वाईट समजलं की आम्ही नग्न आहोत. आणि त्यांनी लगेचच अंजिराच्या झाडाचे पानाची आपलं कटिवेष्टने केले, म्हणजे ते अंग त्यांनी झाकून घेतलं. आणि ज्यावेळेस परमेश्वर त्यांना भेटायला आला, त्यावेळेस परमेश्वर त्यांना हाक मारत होता. शास्त्र सांगतं ते लपून बसले होते, कारण त्यांना समजलं की आम्ही कसे आहोत, आता नग्न आहोत. परमेश्वरापुढे येण्यास त्यांना भीती वाटू लागली. आणि हा प्रकार घडत असताना आदाम कुठे होता? बरोबर, एखादी कृती जर स्त्री करत आहे, जर ती चुकीची आहे असं जर आपल्याला माहित असेल, तर तो पुरुष निश्चितार्थाने तिला मार्गदर्शन करतो आणि सांगतो की बाबा हे खरं आहे, हे चुकीचं आहे, हे करू नकोस. किंवा एखादा पुरुष जर चुकीचा मार्ग पत्करत असेल तर त्याची स्त्री त्याला म्हणते बाबा हे करू नका, कदाचित ह्याने आपल्याला ही गोष्ट होईल, ती गोष्ट होईल, किंवा हे बरं नाही, हे आपल्यासाठी चांगलं नाही. जर स्त्रीला सर्प म्हणतो की हे बरं आहे, आणि परमेश्वराने पहिल्यांदा आदामाला निर्माण केल्याने आदामाला परमेश्वराचा स्वभाव जर माहित होता, परमेश्वराची इच्छा तर तो जाणून होता, तर त्याने त्या स्त्रीला त्या ठिकाणी थांबवणं फार गरजेचं होतं. मग आपण कधी कधी विचार करतो की मग आदाम होता तरी कुठं हा प्रसंग घडत असताना. शास्त्र सांगतं 3रा अध्याय आणि 6व्या वचनातील ब भागामध्ये, ज्यावेळेस तिने ते फळ खाल्लं, काढून खाल्लं असं म्हटलंय, आणि आपल्या बरोबर आपल्या पतीलाही ते दिलं आणि त्याने ते खाल्लं. हवा आणि आदाम हे दोघंही एकत्रित होते, आणि ज्यावेळेस सर्प त्या ठिकाणी होता त्यावेळेस आदामही ती गोष्ट ऐकत असावा, कारण या शास्त्रपाठानुसार असं निदर्शनास येतं की तो तिच्या बरोबर होता. त्याने तिला सांगायला पाहिजे होतं की कदाचित ही कृती करू नये, किंवा मध्ये 2 झाडाचं फळ आहे, दिसण्यास जरी मोहनोर असेल तरी आपण ते जीवनाच्या झाडाचं फळ खाऊ. परमेश्वराने सांगितलं की हे खाऊ नकोस, हे खाणं चुकीचं आहे, आणि खाल्लं तर निश्चित आपण मरू. पण सैतान सांगतो की तुम्ही मरणार नाही. आणि ज्यावेळेस त्यांना ते फळ खाल्लं आणि पाप किंवा आज्ञाभंग झाला आणि पाप या जगामध्ये आलं, त्यावेळेस आपल्याला माहित आहे की कशा प्रकारे परमेश्वराला या सर्व गोष्टीचा खेद झाला. अवघ्या 6व्या अध्यायामध्येच परमेश्वराने 6व्या वचनामध्ये मनुष्य निर्माण करण्याचा अनुताप आणि खेद व्यक्त केला. ज्या विचाराने त्याने या जगाची निर्मिती केली आणि या जगामध्ये मानवाची निर्मिती केली, तो विचार सुरू होताच कुठेतरी समाप्तीच्या मार्गावर आहे असं परमेश्वराच्या निदर्शनास आलं. आणि त्याला वाईट वाटलं आणि त्याला खेद वाटला, आणि त्याने फार कठीण शब्द या ठिकाणी वापरले. आणि तो म्हणतो, म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केलेल्याचा परमेश्वर म्हणतो मला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. या सर्व गोष्टी कुठेतरी मनुष्याच्या जीवनातून संपूर्णरित्या नष्ट व्हाव्यात, निघून जाव्यात. म्हणजे देवाच्या आज्ञांचं उल्लंघन मनुष्याने करू नये, किंवा पापापासून पुन्हा एक त्याने फिरावं, पापांची क्षमा मागावी, पश्चाताप करावा. प्रियानो, मी तुम्हाला सांगतो, जर आदाम आणि हव्याने ही कृती केली आणि ही कृती केल्यानंतर बरं आणि वाईट जर त्यांना समजलं होतं, तर त्यांनी पुन्हा एक वार बरं आणि वाईट पैकी वाईटच निवडलं. आपण कधी या गोष्टीवर मननचिंतन केलं असावं. आदाम आणि हवेला बरं आणि वाईट हे समजलं, त्यांनी ते फळ खाल्लं, ठीक आहे, खाल्लं फळ, चूक झाली. मग ज्यावेळेस चूक समजली, म्हणजे बरं आणि वाईट कळालं, त्यावेळेस पुन्हा एक वार वाईट निवडलं, त्यावेळेस परमेश्वराला अतिशय वाईट वाटलं. जर बरं आणि वाईट समजलं होतं तर त्यांनी वाईटापेक्षा बरं निवडलं पाहिजे होतं. बरं हे होतं की ज्यावेळेस परमेश्वर त्यांना त्या एदेन बागेमध्ये हाक मारत होता,
तेव्हा ते लपून बसण्याऐवजी परमेश्वराच्या समोर येणं गरजेचं होतं आणि त्याच्या समोर गुडघे टेकून या सर्व कृतींबद्दल त्यांनी क्षमा मागणं गरजेचं होतं. जर त्यांनी क्षमा मागितली असती तर आजची परिस्थिती काहीशी वेगळी असती किंवा तत्कालीन परिस्थिती काहीशी वेगळी असती आणि कदाचित परमेश्वराच्या मुखातून उत्पत्ती 6:6 मधील हे खेदजनक शब्द बाहेर पडले नसते की मनुष्य निर्माण करण्याचा मला अनुताप आणि माझ्या चित्ताला खेद झाला. पुन्हा एक वार ती कृती त्यांच्या जीवनातून घडली, म्हणजे पुन्हा एक वार आज्ञांचं उल्लंघन घडलं. बरं आणि वाईट समजत असूनही पुन्हा एक वार वाईटाला त्यांनी निवडलं आणि पुन्हा एक वार पाप अधिक प्रमाणामध्ये जगामध्ये पसरलं आणि याचं वाईट परमेश्वराला अतिशय वाईटलं असं आपल्याला शास्त्र सांगतं. आणि म्हणूनच आदामाच्या या किंवा हवेच्या या आज्ञाभंगाद्वारे पाप जगामध्ये आल्याने ते कुठंतरी थांबलं जावं या अनुषंगाने परमेश्वर वारंवार प्रयत्न करीत होता. नोहाच्या काळामध्ये तर परमेश्वराने नोहा तारू बांधू तोपर्यंत नोहाकडे जबाबदारी, त्याच्या कुटुंबाकडे जबाबदारी दिली की तुम्ही सर्वत्र ही सुवार्ता सांगा की आता या संपूर्ण पृथ्वीचा नाश होणार आहे, तुम्ही पश्चाताप करा, परमेश्वराकडे फिरा. शास्त्र सांगतं कुणीही ती कृती केली नाही. उलट त्या नोहाला आणि त्यांच्या कुटुंबाला चेष्टा करीत होते, त्यांची निंदा नालस्ती करीत होते. शेवटी संपूर्ण पृथ्वीचा नाश झाला. तिथून नोहापासून नवीन जनरेशन सुरू झालं आणि त्यात कुठेतरी आता परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जीवन व्यतीत करणारा लोकसमुदाय म्हणा, देवाची लोक म्हणा होतील हा विचार त्याने मनामध्ये ठेवला. शास्त्र सांगतं तेथूनही पापाचं प्रमाण वाढलं गेलं. अनेक संदेष्टे नाझीर याजक परमेश्वराने पाठवले, लहान मोठे अनेक संदेष्टे पाठवले, अनेक चमत्कार केले, तरी वारंवार परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध आणि देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध आणि आज्ञाभंग करताना आपल्याला देवाचे लोक आढळून आलेले आहेत. आणि याचाच परिणाम मलाखीच्या ग्रंथानंतर जवळपास 400 वर्षाचा काळ हा परमेश्वराने कोणत्याही प्रकारे संदेष्टा, कोणताही नाझीर किंवा कोणीही त्या 400 वर्षामध्ये पाठवलेला नाही. सायलेंट पिरियड म्हटलेला आहे, ब्लॅक डेज म्हटलेला आहे, काळोखाचा दिवस. त्या ठिकाणी काहीच मनुष्याच्या हितासाठी त्याने केलेलं नाही. शेवटी ज्याप्रमाणे निर्गमाचं पुस्तक याचा 3रा अध्याय, यामध्ये ज्यावेळेस देवाचे लोक फारोच्या गुलामगिरीमध्ये मिस्रामध्ये अडकलेले होते आणि त्या अडकल्यानंतर देवाचे जे लोक अडकलेले होते त्या देवाच्या लोकांचा जो आक्रोश परमेश्वराच्या कानी पडला, त्या आक्रोशाद्वारे परमेश्वराचं मन जे व्याकुळ झालं आणि मनुष्याप्रती पुन्हा एक वार त्याने त्याचा कळवळा व्यक्त केला, त्याची दया त्याने दाखवली आणि त्याद्वारे मोशेला त्याने नियुक्त केलं. तसंच काहीच या 400 वर्षानंतर अनेक लोकांना त्या परमेश्वराची आठवण झाली आणि त्या परमेश्वराने त्यांच्याकरिता त्या 400 वर्षामध्ये काय नियोजन करून ठेवलं तर ते प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच नियोजन होतं. ते नियोजन प्रारंभापासून होतं खरं, पण ते नियोजन करत असताना परमेश्वराची ही निश्चितार्थाने इच्छा होती की त्याच्या पुत्राला या भूतलावर पाठवण्याआधी जर काही घडलं चांगलं तर निश्चितार्थाने पुत्राला भूतलावर पाठवण्याची गरज भासणार नाही. पण हेही त्याला ठाऊक होतं की मनुष्य कसा आहे, कारण तो त्याने निर्माण केलेला होता, त्याचं अंतःकरण तो जाणत होता. म्हणून ती तयारी त्यांनी प्रारंभापासून केली आणि ती तयारी प्रभू येशू ख्रिस्ताचं या भूतलावर येण्याविषयीचं होतं. आणि म्हणून स्तोत्रकर्ता याविषयी आपल्याला निश्चितार्थाने काही गोष्टीचं मार्गदर्शन करताना दिसतो. स्तोत्र 143 मध्ये जर आपण ऐकलं किंवा पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतं सुटका आणि मार्गदर्शनासाठी दावीद राजा या ठिकाणी प्रार्थना करत आहे आणि त्या प्रार्थनेमध्ये परमेश्वराकडे त्याने नम्रपूर्वक एक विनंती केली. ती विनंती ही होती की त्याने त्याची प्रार्थना आणि त्याची विनंती कान लिहून ऐकावी आणि सत्याने आणि न्यायत्वाने त्याने माझ्याकडे पाहावं. ही हाक जणू ती काकुळतीची हाक परमेश्वराकडे पोहोचली गेली आणि परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला या भूतलावर पाठवलं आणि त्या पुत्राने पुन्हा एक वार आज्ञा पाळण्याविषयी त्याने कित्ता घालून दिला, शिकवलं. प्रभू येशू ख्रिस्त हा जरी आपल्या परमेश्वराचा पुत्र, आपला उद्धारक आणि तारणारा तो देव होता, तरी मनुष्य म्हणून मनुष्याकरिता एक उदाहरण देखील होता,
एक कित्ता होता हे पण विसरता कामा नये. जसा तो देव होता तसा मनुष्यही होता आणि मनुष्य म्हणून मनुष्याकरिता मनुष्याने काय करावं, देवाला कसं संतोष व्हावं, देवाला किती हर्षित करावं, किंवा देवाला कशा पद्धतीने यज्ञ सादर करावा, किंवा त्याच्या आज्ञांचं पालन कसं करावं, हे त्याच्या जीवनातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे का आपल्याला पाहायला मिळतं? कारण प्रारंभी आदामाने जी आज्ञाभंग केला ते कुठंतरी सुधार करायची होती, आणि ती सुधार येशू ख्रिस्ताच्या जीवनातून होती, त्याच्या आज्ञा पालनातून होती. आणि त्याच्या आज्ञा पालनाद्वारेच निश्चित अर्थाने त्याने तो वधस्तंभापर्यंतचा प्रवास त्या ठिकाणी केला, आणि त्या वधस्तंभाद्वारे तुम्हाला आणि मला पापावर विजय त्याने मिळवून दिला. आणि त्या विजयामध्ये तुम्ही आणि मीही सहभागी व्हावं अशी देवाची इच्छा आहे. आणि ती सहभागिता प्राप्त करून घेत असताना देवाने त्याच्या पुत्राद्वारे तुम्हाला आणि मला ज्या आज्ञा दिलेल्या आहेत त्या आज्ञांचं पालन करणं फार गरजेचं आहे. देवाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठं पाप काय असेल तर ते म्हणजे देवाच्या आज्ञेचं उल्लंघन, देवाच्या आज्ञा न पाळणे. कारण प्रारंभी हीच घटना घडली, देवाच्या आज्ञेचं उल्लंघन झाल्यामुळेच पाप या जगामध्ये आलं, त्याचं प्रमाण एवढं वाढलं की त्याच्यावर एकुलत्या एक पुत्राला या भूतलावर यावं लागलं. ते नियोजन परमेश्वराने केलं आणि त्याच्या जीवनातून त्याने अनेक गोष्टी समोर दिल्या, अनेक गोष्टी त्यांनी शिकवल्या. ज्यावेळेस प्रभू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यानंतर त्याने बाप्तिस्मा घेतला, आणि मत्ती 4 मध्ये आपण ऐकतो की सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला लगेच अरण्यात नेलं. आज्ञा पाळण्याकरिता ही सुंदर अशी संधी त्याला मिळाली, आणि यातून मानवाने कित्ता घ्यावा, शिकावं, यासाठी ही घटना आपल्याला या ठिकाणी ऐकणं फार गरजेचं आहे. अरण्यामध्ये येशूची परीक्षा होत असताना शास्त्र सांगतं की सैतानाकडून परीक्षा व्हावी याकरिता आत्म्याने त्याला प्रथमतः अरण्यात नेलं. ज्यावेळेस त्याचा बाप्तिस्मा झाला, तो पाण्यातून वर आला, शास्त्र म्हणतं की त्याला कबुतरासारखा आत्मा त्याच्या खांद्यावर आला, आणि आकाशातून वाणी झाली की हा माझा परमप्रिय पुत्र, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. आणि त्याच्यानंतर लागलीच त्याला आत्म्याने अरण्यात नेलं, आणि सैतानाकडून परीक्षा व्हावी म्हणून त्याने 40 दिवस व 40 रात्र उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली असं म्हटलेलं आहे. आणि भूक लागलेली असताना शास्त्र सांगतं 4 अध्याय 3 वचन, तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, परीक्षा घेणारा परीक्षक म्हणजे सैतान त्याच्याजवळ येऊन त्याला म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यांच्या भाकडी व्हाव्यात अशी आज्ञा कर. निश्चित अर्थाने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ते सामर्थ्य होतं की त्या सामर्थ्याद्वारे त्याने धोंड्याच्या भाकरी बनवल्या असत्या. अनुवादाचं पुस्तक याचा 8वा अध्याय यातील 4-5व्या वचनामध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने जे उत्तर या परीक्षकाला दिले ते उत्तर आपल्याला त्या शास्त्रपाठातून ऐकायला मिळतं की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. जर त्या ठिकाणी त्याने धोंड्याच्या भाकरी केल्या असत्या तर काही वेगळा प्रसंग त्या ठिकाणी घडला असता. शास्त्र सांगतं की त्याने त्याचं न ऐकता जी आज्ञा आहे ती आज्ञा प्रथमतः त्याने स्वीकारली, आणि त्याला त्याच्याच भाषेमध्ये उत्तर देत असता नियमशास्त्रातील काही गोष्टी, पवित्र शास्त्रातील काही गोष्टी सैतानाच्या निदर्शनास आणून दिली की मी देवाचा पुत्र आहे, गोष्ट खरी आहे, धोंड्याच्या भाकर करण्यासही मी समर्थ आहे. पण शास्त्र सांगतं की मनुष्य केवळ भाकरीने नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनानेही जगू शकतो. आणि हा शास्त्रलेख आहे. आणि हा पहिला प्रश्न त्याने विचारला, आणि त्या पहिल्या प्रश्नाद्वारे त्याला कोणत्याही प्रकारे त्याला परीक्षेमध्ये आणि मोहामध्ये त्याला पाडता आलं नाही. कारण त्याला भूक लागली होती, आणि त्या भुकेच्या भरामध्ये त्या भुकेचा फायदा सैतानाने घेण्याचा प्रयत्न केला, आणि तो म्हटला तुला भूक लागली तर धोंड्याच्या भाकरी बनव आणि ते खा आणि तुझी भूक भागव.
पण तो म्हणतो मनुष्य केवळ भाकरीने नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगू शकतो. ही पहिली परीक्षा घेतली आणि हा पहिला मोहजाळ त्याच्यावर टाकला, पण त्या मोहजाळातून आणि त्या परीक्षेत तो यशस्वी झाला. त्यावर त्याने विजय मिळवला आणि पुन्हा एक वार प्रवासाला सुरुवात केली. आणि पुन्हा एक वार सैतान त्याच्या समोर आला आणि त्याला तो नगरीच्या उंच भागी म्हणजे मंदिराच्या शिरोभागी त्याला घेऊन गेला आणि त्या शिरोभागी त्याने प्रभू येशूला उभा केलं आणि शिरोभागी उभे करून ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने शास्त्रातून त्याला उत्तर दिलं तसंच त्याने शास्त्रातून येशूला प्रश्न केला आणि तो म्हटला, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण शास्त्रलेख असा आहे, तू आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील आणि तुझ्या पायांना धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. स्तोत्र संहिता स्तोत्र क्रमांक 91 ज्यावेळेस आपण वारंवार ऐकतो म्हणतो त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने 12, 13, 14 वचनामध्ये या गोष्टी निदर्शनास येतील. आणि हे वचन हा शास्त्रलेख त्या ठिकाणी आढळून येईल की तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा कळेल आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून आपले दूत त्या ठिकाणी तो देईल आणि तुला ते झेलून धरतील. येशूने त्याच्या मनातील ही गोष्ट ओळखली. पुन्हा एक वर येशूने ओळखले की हा मला कोणत्या तरी एका वेगळ्या मोहामध्ये आणि विचारातून मध्ये किंवा या परीक्षेमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करीत आहे, ज्याद्वारे माझ्याकडून अशी काही कृती व्हावी आणि देवाच्या आज्ञांचं उल्लंघन व्हावं असा काहीतरी विचार याचा आहे. आणि हा विचार ओळखून त्याने त्याच्याच प्रश्नाला पुन्हा एक वार शास्त्रपाठातूनच उत्तर दिलं आणि तो त्या ठिकाणी 7व्या वचनामध्ये म्हणतो, आणखी असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर जो तुझा देव याची परीक्षा पाहू नको. आता शेवटला पर्याय सैतानाकडे राहिला. आता जर येशूला आपण परीक्षेत अडकवण्याचा प्रयत्न केला आणि तो अडकला तर आत्ताच त्याचा प्रवास या ठिकाणी समाप्त होईल आणि आपण यशस्वी होऊ. पण शास्त्र सांगतं की त्यावेळेस सैतानाने त्याला अतिशय उंच डोंगरावर घेऊन जगामधील सर्व वैभव त्याला दाखवलं आणि त्याला म्हटलं की तू माझ्या पाया पडून मला नमन कर, मी तुला हे सर्व देईल. येशू त्यांना म्हणतो, अरे सैताना चालतं हो, कारण असा शास्त्रलेख आहे, परमेश्वर तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. आणि हे ऐकताच सैतानाला समजलं की आता माझं काही चालणार नाही. तो त्याला सोडून गेला. शास्त्र म्हणतं देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले. मनुष्याच्या जीवनावरही किंवा जीवनामध्येही अशा अनेक परीक्षेला मनुष्याला तोंड द्यावं लागतं. अनेक मोह आपल्या समोर निर्माण होतात. मोहाचे निरनिराळे प्रकार आपल्या समोर येतात. आपल्याला कदाचित व्यसनाचा मोह आपल्या समोर येतो की ज्याद्वारे आपण देवापासून दूर होऊ. प्रतिष्ठेचा सत्तेचा मोह असेल, संपत्तीचा मोह असेल, अनेक कोणत्या कोणत्या गोष्टीचा आपला मोह आपल्या समोर येऊन ठेपतो आणि त्या मोहाद्वारे किंवा त्या मोहामध्ये अडकून आपण देवाच्या सहवासापासून आणि त्याच्या आशीर्वादापासून दुभागले जातो. आणि देवाची ही इच्छा आहे की तुम्ही त्या मोहावर विजय मिळवावा, त्या परीक्षेत तुम्ही पडू नये, अडकू नये, म्हणून सदैव प्रार्थनेमध्ये तत्पर राहावं, जागृत राहावं. यासाठी त्यांनी वारंवार तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे. आदामाने जर आज्ञाभंग केलं, ते आज्ञाभंग तुमच्या आणि माझ्याकडून होऊ नये यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आज्ञापालन कसं केलं जातं आणि कसं करावं मनुष्य म्हणून ते त्यांनी आपल्याला शिकवलं. एवढंच नाही तर परीक्षेवर आणि मोहावरही कसा विजय मिळवला जाऊ शकतो यावरही त्याने आपल्याला काही गोष्टी सांगितल्या, शिकवल्या, मार्गदर्शन केल्या आणि या शास्त्रपाठाद्वारे आपण ते अनुसरावं ही इच्छाही त्यांनी प्रगट केली. आज तुम्ही आणि मी देवाचे सर्व निवडलेले असे आहोत. आज त्या परमेश्वराची तुमच्या आणि माझ्याकडून हीच काकुळतीची इच्छा आहे की तुम्ही आणि मी प्रत्येक जण त्याचे आज्ञा पाळणारे लेकरं व्हावेत, आज्ञाधारी लेकरं व्हावेत. मी मगाशी सांगितलं की देवाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक मोठं काय पाप असेल तर ते म्हणजे देवाच्या आज्ञांचं उल्लंघन करणे, देवाच्या आज्ञाभंग करणे, आज्ञा मोडणे. आणि तुम्ही जर आज्ञा पाळणारे आहात, तुम्ही देवाचे लेकर आहात, तर तुमच्यावर प्रसंग ओढावेल मोहाचा, तुमच्यावर प्रसंग ओढेल, तुमच्यावर परीक्षेला तुम्हाला तोंड द्यावं लागेल.
पण त्या परीक्षेमध्ये कसं उत्तीर्ण व्हावं किंवा कसं त्या परीक्षेतून निभावून पुढे जावं आणि मोहावर कसा विजय मिळवावा हे आपल्याला निश्चित अर्थाने परमेश्वर शिकवतो. ते कसं? प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला आणि सैतानाने त्याला परीक्षा व्हावी म्हणून अरण्यात नेलं आणि अरण्यात नेत असताना शास्त्र म्हणतं की आत्म्याने त्याला अरण्यात नेण्याकरिता प्रेरित केलं. पवित्र आत्मा ज्यावेळेस तुमच्या बरोबर आहे, तुमच्या बाजूने उभा आहे, तर शास्त्र म्हणतं, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, तो तुम्हाला मार्ग दाखवेल. जेव्हा स्वर्गारोहणाच्या वेळेस आणि त्याच्या आधी ज्यावेळेस शिष्यांना त्याने या गोष्टीची कल्पना दिली आणि त्याला ही गोष्ट सांगितली सर्व शिष्यांना प्रभू येशूने जाताना की तुमच्यासाठी मी काय देत आहे? पवित्र आत्मा, कैवारी आत्मा. तो तुम्हाला काय देईल? तो तुम्हाला वेळोवेळी सुचवेल, मार्ग दाखवेल. आणि शास्त्र म्हणतं या ठिकाणी त्याच आत्म्याने त्याला येशूला अरण्यात नेलं आणि त्यानेच त्याला मार्ग दाखवला. आणि या परीक्षेवर विजय मिळवण्याकरिता, उत्तीर्ण होण्याकरिता, या मोहावर विजय मिळवण्याकरिता वेळोवेळी त्याला गाईडलाईन देत राहिलेला आहे. आणि जर तो तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे, तो पवित्र आत्मा जर तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे, तर प्रियांनो घाबरता कामा नाही. त्या परीक्षेवर आणि त्या मोहावर आपण विजय मिळवू शकतो. या उपवास प्रार्थनेमध्ये हे दिवस आपल्याला अतिशय कठीण जात असतात. का? कारण उपवासाचा अर्थच हा आहे की देवाबरोबर सहवास असणे. उपवास म्हणजे देवाचा सहवास, आणि देवाचा सहवास म्हटल्यानंतर सैतानाला ती गोष्ट आवडणार नाही. आणि देवाकडे अधिक लोक जात आहेत आणि माझे लोक माझ्याकडे नाहीत, असा जर प्रश्न किंवा अशी जर घटना घडत असेल तर सैतान जास्त चिडतो आणि आपल्या जीवनामध्ये अनेक मोहजाळ अडकवतो किंवा अनेक प्रसंग ओढवतो जेणेकरून आपण देवापासून विभागले जाऊ, दूर हो. पण शास्त्र सांगतं ज्यावेळेस तुमच्या बरोबर त्याने दिलेला सत्याचा कैवारी आत्मा असेल, तो वेळोवेळी तुम्हाला मार्ग दाखवेल, सूचित करेल की आपण या दिवसात कठीण प्रसंगात कसं निभावून पुढे जावं, परीक्षेमध्ये कसं आपण उभं राहावं, मोहावर कसा विजय मिळवावा. याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय आणि 12 वचन जे आपण वाचलं त्या ठिकाणी याविषयी दिलेला आहे. काय म्हटलंय त्या ठिकाणी? जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य आहे. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देव केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल असं म्हटलेलं आहे. परीक्षेत उतरल्याशिवाय आणि त्या परीक्षेत उतरून त्या परीक्षेवर विजय मिळवल्याशिवाय, उत्तीर्ण झाल्याशिवाय तो मुकुट जीवनाचा आपल्याला मिळणार नाही. जो माणूस परीक्षेत टिकतो तोच धन्य असं म्हटलेलं आहे. कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देव केलेल्या जीवनाचा मुकुट हा परीक्षेत उतरल्यावर त्यांना मिळत असतो. कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे मनुष्य म्हणून मनुष्याने कधीच देवाला दोष देऊ नये. कधी कधी आपण म्हणतो ना, अरे हे परमेश्वरा का माझ्या वाटेला आहे. एखादी दुःखद गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडली तर आपण कधी चुकून आपल्या शब्द आपल्या मुखातून पडतात, चुकून म्हणा किंवा आपण बोलतोही म्हणा, किंवा का परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी केल्यास, किंवा का ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये घडलीस. या गोष्टी शास्त्र सांगतं. किंवा एखादा मोह जर तुमच्या समोर येऊन ठेपला तर तो मोह, त्याच्या मागचं कारण हे परमेश्वर नसतो. शास्त्र म्हणतं की देवाने मला मोहात घातले असे म्हणू नका, कारण देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही. तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढवला जातो व भुलवला जातो आणि तो मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पाप जन्मास देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणाकरिता उपजवते. म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या गोष्टी संबंधाने तुम्ही आणि मी फसू नये. तर तुम्ही आणि मी प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दानवरून आहे, ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही, अशा ज्योती मंडळाच्या पित्यापासून ते उतरते. आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथम फळ व्हावे म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सत्यवचनाने जन्म दिलेला आहे. आणि
हा त्यांनी त्याच्या सेवा कार्याकरिता, त्याच्या आज्ञापालनाकरिता आणि त्याचं नाव जगाच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याकरिता देव केलेला आहे. आदामाच्या आज्ञाभंगाद्वारे आणि येशूच्या आज्ञापालनाद्वारे आपण ही गोष्ट निश्चित अर्थाने शिकतो की आज्ञाभंगाद्वारे जीवनामध्ये पाप ओढवतं आणि पापाचं वेतन मरण आहे हे शास्त्र सांगतं. मोहाद्वारे निश्चित अर्थाने पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं की ते मोह म्हणजे जणू काय मनुष्याला ती वासनेत ओढवतं आणि भुलवतं आणि ती वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देऊन त्या पापाचं प्रमाण मनुष्याला मरण हे पत्करावं लागतं. आणि म्हणून आज्ञाभंगापेक्षा आज्ञापालनाकडे मनुष्याने जास्त लक्ष केंद्रित करावं. सोपं आहे तेवढं कठीण आहे, पण प्रवास जरी खडतर आहे तर त्या प्रवासामध्ये परमेश्वर तो तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे विसरता कामा नये. जर प्रभू येशू ख्रिस्ताने देवाने दिलेली आज्ञा पाळली नसती तर वधस्तंभावरील विजय कदाचित मिळाला नसता. वधस्तंभावरील विजयापर्यंत जात असताना अनेक कठीण प्रसंग त्याच्यावर ओढवले. अपमान, निंदा, नालस्ता, छळ. वधस्तंभावर जाण्यापूर्वी त्याला फटके मारण्यात आले. अनेक प्रसंग त्याच्यावर घडले, पण त्याने कधीच देवाच्या इच्छेच्या विरुद्ध कोणतीही गोष्ट केली नाही. देवाची ही इच्छा होती की प्रत्येक मनुष्य हा तारला जावा, प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं आणि पापाचा समूळ नाश व्हावा आणि सैतानाला त्या ठिकाणी ठेचलं जावं. यासाठी वधस्तंभावर येशूला जाणं हे अगत्याचं होतं. आणि ते जाण्यासाठी येशूला आज्ञा पालन करणं आणि मनुष्य म्हणून मनुष्याला कित्ता घालून देणं ही गरजेचं होतं. ती गोष्ट त्या ठिकाणी घडली आणि शास्त्र सांगतं की ख्रिस्ताच्या आज्ञापालनाद्वारे, ख्रिस्ताद्वारे आपल्याला वधस्तंभावर विजय मिळवला आणि त्या विजयामध्ये तुम्ही आणि मीही सहभागी व्हावं ही देवाची इच्छा आहे. आता येत्या दिवसातच आपण वधस्तंभावरील प्रवास अनुभवणार आहोत. वधस्तंभानंतर पुनरुत्थान म्हणजेच तो विजय आपण अनुभवणार आहोत आणि त्या विजयापर्यंत जात असताना तो विजय आणि त्या विजयामधला आनंद आणि त्या विजयामध्ये तुम्ही आणि मीही सहभागी व्हावं यासाठी परमेश्वर वेळोवेळी तुम्हाला या वचनाद्वारे मार्गदर्शन करत आहे. म्हणून या उपास समयामध्ये अनेक कठीण प्रसंग तुमच्यावर ओढवतील, अनेक मोहजाळ आपणासमोर येऊन ठेपतील, अनेक वेळेस परीक्षेत पडण्याचा अनुभव देखील येईल. पण या परीक्षेत कसं टिकलं पाहिजे, आज्ञांचं पालन कसं केलं पाहिजे हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या या जीवन प्रवासातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि तो प्रवास जर तुम्ही नेहमी स्वीकारला तर परीक्षेतही आपण उत्तमरित्या निभावून पुढे जाऊ आणि आज्ञांचं पालन करून ख्रिस्ताद्वारे जो विजय मिळाला त्यात सहभागी होऊन देवाच्या दृष्टिकोनातून देवाला आनंदी आपण करू. आणि निश्चितार्थाने या दिवसांमध्ये तो आनंद परमेश्वराला देण्यास आपण तयार असणं गरजेचं आहे आणि ती तयारी आपण त्याच्या आजच्या दिवसाद्वारे त्याच्या आज्ञापालनाने करणं फार गरजेचं आहे. आणि हे करण्यास परमेश्वर देवबाप तुम्हाला आणि मला सहाय्य आणि मार्गदर्शन करू. प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा, आम्ही तुझ्या चरणापाशी येतो, नतमस्तक होतो. पुन्हा एक वर प्रार्थना करतो, जे वचन आम्हाला तू आज दिलंस ते समजण्याकरिता कृपापूर्व ऐकणार कान दिलंस, समजणार अंतःकरण दे, त्याप्रमाणे आचरण करण्याची कृपापूर्व तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागत आहोत. आमेन.